गणपती बाप्पा मोरया. मी आहे पूजा विथ माय हजबंड आकाश. आज आम्ही जात आहोत लेक डिस्ट्रिक्टला, जे की आहे नॉर्थ वेस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड, विच टेक्स टाइम 3 hours फ्रॉम आवर प्लेस कोवेंट्री UK. आज आमचा ट्रिपचा डे 1 आहे आणि या प्लेसचं नाव आहे ब्रोकोल्स व्हिजिटर सेंटर. हे पाण्यात फ्लोटिंग व्हिजिटर विलेज आहे. याचं आर्किटेक्चर अत्यंत सुंदर आहे आणि यासाठी नो एंट्री फी आहे. तर आता गर्ल्स सेल्फी आणि फोटोशूट आम्ही करणार आहोत, तर ते होणे असे शक्यच नाही. सो दिस वॉज आवर फर्स्ट लोकेशन, ब्रोकोल्स. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर कॅराव्हॅन. नाव वी आर एक्सप्लोरिंग अराउंड स्टे एरिया विच इज सो ब्युटिफुल अँड काम ॲज यू कॅन सी. टोपात रिव्हरच्या साईडला बसून या व्ह्यू पॉईंटचा आनंद घेतला. मला खूप शांत आणि काम वाटत होतं. हे बदक कसं पळतंय बघा. या बदकासोबत रेस लावली तर चॅलेंज ॲक्सेप्टेड. गुड मॉर्निंग ऑल. वी आर स्टार्टिंग अवर डे 2 विथ स्टॉक गायल फोर्स. इथे फोर्स म्हणजे वॉटरफॉल आहे. तर आम्ही आज जात आहोत स्टॉक गायल वॉटरफॉलला, जे की कॅराव्हॅन स्टेच्या जवळच होतं. देअर आर कपल ऑफ लॉग्स ओव्हर हिअर, सम ऑफ लव्ह लॉग्स. तेवढ्यात साहेब फोटोसाठी रेडी झाले आणि आम्ही आठवण म्हणून बरेच फोटो क्लिक केले. त्यात आम्हाला कुत्रे पाण्यात फिरताना आणि एन्जॉय करत होते. आम्ही इथे एक ब्रिज पाहिला, जो की फक्त एका दगडावर स्थित होता, ज्यावरून बरेच ये-जा करतात. सो दिस लोकेशन अँड वॉटरफॉल वॉज व्हेरी नाईस. I will always remember this location. So that was Stock Gayle Falls. तर आम्ही जात आहोत सेकंड लोकेशन ऑफ डे 1, that is Rydal Cave. So this Rydal Cave is man-made and looks beautiful and massive. Rydal Caveच्या बाहेर येताच आम्ही ग्रीनरी पाहिली आणि ही ग्रीनरी छान डोळ्यांना कामनेस देणारी होती. सो इथे फोटोज क्लिक केले. तर बऱ्याच जणांनी रायडल केवच्या बाहेर त्यांची मन्नत और डिझायर पूर्ण व्हावी म्हणून दगडाचा थर. सो देअर आर कॅस्केड ॲज यू कॅन सी. नाव वी आर गोइंग टू एक्सप्लोर लेक व्ह्यू नियर राईड. As I told you earlier, Lake District is all about lake, mountain, valley, natural beauty and waterfalls and adventure drive. So our next stop is Surprise View, which is also famous for propose to or surprise to our loved ones. So here we have seen boy was proposing to girl. As you can see, the view is pleasant and sunshine is there, as well as one huge lake surrounded by the mountain. यानंतर आम्ही ॲडव्हेंचर ड्राईव्ह करत निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, दॅट्स मॉस वॉटरफॉल. या डेस्टिनेशनला जाताना आमची ॲडव्हेंचर ड्राईव्ह. अशी ही न्यू लँड्स व्हॅली आहे. इट्स अ व्हेरी क्वाईट व्हॅलीज इन अ केसविक लेक डिस्ट्रिक्ट. जर तुम्हाला लेक डिस्ट्रिक्टला ट्रिप प्लॅन करायची असेल, देन माय सजेशन वुड बी इन अ समर सीझन. सो यू कॅन प्लॅन युअर ट्रिप टू अ लेक डिस्ट्रिक्ट, बिकॉज या निसर्गाचा अनुभव तुम्हाला समरमध्ये जास्त घेता येईल आणि फोटोज काढताना इथे हवा खूप जास्त होते. सो बेसिकली वी कॅन से UK's वेदर इज सो विंडी. सो हवा जास्त असल्यामुळे उंचावरून वाटत होतं की मी पडते की काय. तर आम्ही परत निघालो आहोत आमच्या कॅराव्हॅन स्टेला. इथे आजचा डे 2 आम्ही आज खूप छान एन्जॉय केला. सिटी रोड्सवरून जाताना आम्हाला या बिल्डिंग्स युनिक आणि त्यांचं आर्किटेक्चर पर्सनली मला खूप आवडलं. तर आम्ही कॅराव्हॅनला पोहोचतात सर्वजणांनी मिसळ बनवायला लागलो. सो वी आर स्टार्टिंग विथ अ डे 2 अँड हेडिंग टुवर्ड्स मोस्ट फेमस प्लेस, दॅट्स ग्रेसमेअर जिंजर ब्रेड. आम्ही असं ऐकलं होतं की ग्रेसमेअर जिंजर ब्रेड खूप फेमस आहे आणि गर्दी पण तेवढीच होती. आपण यांची हिस्ट्री बघायला गेलं तर कुक सारा नेल्सन इन्व्हेंटेड ग्रेसमेअर जिंजर ब्रेड इन 1854. आज बघायला गेलं तर त्यांची तिसरी जनरेशन हा जिंजर ब्रेडचा व्यवसाय चालवत आहे. तेवढ्या गर्दीमधून मी बाजूला जवळच एक प्लेस होती, तिथे आम्ही गेलो. तिथे आम्ही पाहिले की तिथे बरेच जणांचे नाव आम्हाला टाईल्सवर दिसले. तुम्हाला इथे दिसत असेल नाव, पण ते कशामुळे होते ते अर्थात समजलेलं नाही. पुढे आम्ही गेलो, तिथे आम्हाला टी हॉटेल्स दिसले. सो ते टी हॉटेल्स नियर लेक
इथे तुम्हाला दिसतच असेल की ती हॉटेल्सचं बांधकाम हे एकदम दगडात आहे. सो एक्सटेरियर लुक हा खूप छान होता. लेट्स गो टू अनदर डेस्टिनेशन. वाईल गोईंग आम्हाला फार्म लँड दिसले, जिथे की त्या शेतात बरेच शिप्स होत्या आणि शिप हाऊस होतं, तेही दगडाचं होतं. हे आम्ही पाहिले. मध्ये आमचं नॅचरल ब्युटी बघून पुन्हा आम्ही पिक्चर्स आणि व्हिडिओ घ्यायला सुरू केलं. ॲज यू कॅन सी बिहाइंड अस नाईस माउंटेन ब्युटी वॉज देअर. देन आवर नेक्स्ट डेस्टिनेशन इज वास्ट वॉटर व्यू पॉईंट. फॉर दिस व्यू it took so much time to reach here and finally the view here is all worth it. Then आम्ही पाण्यात खेळलो and we enjoyed a lot. आकाश हे दगडफेक करत असताना मी नकळत व्हिडिओ घेतला. Again we headed back to caravan stay. While going we saw ships. Some are black and some are white ships. कॅराव्हॅनमध्ये पोहोचता आमचा वेज बार्बेक्यूचा बेत होता आणि हा माझा फर्स्ट बार्बेक्यू होता. तर असा आमचा कॅराव्हॅन स्टे. ॲज यू कॅन सी द कॅराव्हॅन look. It was small, contained 3 bedroom, 1 kitchen and lounge, but pretty good and worth. आम्ही डे 4ला कॅराव्हॅन सोडलं आणि कॉनिस्टन बोटिंग सेंटरला निघालो. तिथे आम्ही कायाक आणि मोटर बोट्सचा आनंद घेणार आहोत. ॲज वी रीच्ड ॲट अ कॉनिस्टन बोटिंग सेंटर, सराउंडिंग एरिया इज प्रिटी वेल. One note, you have to reach here at sharp time or before 1 hour to this. So as you can see, harbor is there, so we have to go there for boating. So we enjoyed boating time. It was motorboat for 2 members up to 1 hour. The cost was 35. We clicked pictures. We enjoyed the boating and view around boating center. Really, I enjoyed a lot boating in a whole Lake District trip as well as adventurous driving. So it was worth the boating. So we have clicked so many pictures for memories. Surrounding view is so beautiful as you can see in the picture. So after 1 hour of boating, we are going to feed biscuits to duck. Ducks were very pretty and ducks बघायला जवळून खूपच भारी वाटत होते. सहसा इंडियामध्ये पण आपल्याला कमी प्रमाणात डक्स बघायला भेटतात. नंतर आकाशने स्विमिंगचा आनंद घेतला. पाणी खूप थंड होते म्हणून मी स्विमिंग करायला गेले नाही, तरी आकाशची कमालच म्हणावी लागेल. आकाशने कंटिन्युअसली 10 ते 15 मिनटं एवढ्या थंड पाण्यात स्विमिंग केलं. सो दिस वॉज द कॉनिस्टन बोटिंग सेंटर व्यू. इट्स ब्युटिफुल माउंटेन अँड रिव्हर व्यू वॉज अमेझिंग. सो दिस लेक डिस्ट्रिक्ट ट्रिप वॉज all worth it. Now I will end up with this video and take care. Bye bye and thank you for watching video.